महानगरपालिकेच्या वतीने धडक मोहीम राबवून शहरामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली, परंतु छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री झाल्याने मकर संक्रांतीला पतंग शौकीनांनी नायलॉन मांजा वापर केल्याचं दिसून आलंय। मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशामध्ये रंगीबिरंगी पतंगाने आकाश भरून निघालं होतं। छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री झाल्याने मकर संक्रांतीला पतंग उडवणाऱ्यांनी सर्रासपणे नायलॉन मांजा वापरल्याचं दिसून आलंय। महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम राबवली होती, तर पतंग उडवणाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री केल्याचं आढळून आलं। यात दुप्पट भावाने नायलॉन मांजा विक्री झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे त्याचे दर वाढीव करून 150 ते 300 रुपयांचा मांजा 700 ते 1000 रुपयांपर्यंत विक्री झाला आहे, तर कुठे त्याचे दर आणखी जास्त आकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मकर संक्रांतीच्या दिवशी कटून आलेल्या सर्व पतंगांचं निरीक्षण केलं असता प्रत्येक पतंगाला नायलॉन मांजा आढळून आलाय। यामुळे प्रशासनाच्या कारवाईनंतरही नायलॉन मांजा विक्री आणि वापर झाल्याचं दिसून आलंय। यात दुकानदारांकडून दाम दुप्पट भावाने नायलॉन मांजा विक्री केल्याने त्यांची कमाई मात्र मोठी झाली आहे।